एकच मिनटं. पक्षप्रमुखांनी तुम्हाला उमेदवारी इकडे बघा जाहीर केलेली आहे, कसं वाटतं आणि काय सांगाल? पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर मला अतिशय आनंद झाला आहे. कारण शिवसेनेची परंपरा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची, आणि ती संधी आज मला प्राप्त झालेली आहे. मी खरोखर त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही, आणि 100% मी सांगते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाचा खासदार म्हणून मी संसदेमध्ये दाखल. आपण जर बघितलं तर आपण मनसेकडून पण लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यानंतर परत उद्धव ठाकरे गटात आलात, याबद्दल काय सांगाल? ठाकरेंना दैवत मानतो आम्ही. ठाकरेंकडे आलो, वेगळं काही नाही आहे. पुन्हा माझ्या स्वगुरू मी परत आले, त्याचा मला आनंदच आहे. आणि आज साहेबांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडण्यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. उमेदवारी निश्चित होण्याच्या आधी पक्षप्रमुखांबरोबर काय चर्चा झाली? चर्चा अशी असं नाही आहे. साहेब स्वतः विचार करत होते, त्यांना उमेदवार ते शोधत होते. त्यांना असं वाटत होतं की कोणाला उमेदवारी द्यायची वगैरे. आणि जरी माध्यमांमधनं किंवा अजून काही याच्यातनं काही सोर्सेसमधनं समोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी कोण आहे हे मला वाटतं की उद्धव साहेबांसाठी फार महत्त्वाचं नाही आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की मी सर्वसामान्य माणसाला सुद्धा आज शिवसेनेचा खासदार म्हणून निवडून आणू शकतो, आणि ते चॅलेंज त्यांनी घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना इथल्या शिवसेनेच्या ते चॅलेंज त्यांचं पूर्ण करायचं. आपण बघितलं तर तगडं आव्हान तुमच्या समोर आहे. मुख्यमंत्री यांचे सुपुत्र उभे आहेत, ते हॅट्रिक करण्याच्या ह्याच्यात आहेत, काय सांगल्यावर? कधी कधी हॅट्रिक चुकते, वाटत असतं बॉलर हॅट्रिक घेईल, परंतु समोरचा बॅट्समन जर त्यांच्यासाठी पण नवीन असेल आणि किंवा तो जर जुना जाणता असेल तर मला वाटतं हॅट्रिक चुकते. तर यायला शक्यता तीच आहे. आणि जर तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि दोनदाचे खासदार, त्या मुख्यमंत्र्यांचे पुत्राला ते मुख्यमंत्री होण्यापर्यंतची जी त्यांनी ज्या शिड्या पार केल्यात त्या शिड्या पार करायला मदत उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने केलेली आहे. शिवसेना या 4 अक्षरांनी केलेली आहे. इवन खासदारसुद्धा दोनदा जे झाले ते शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे झालेले आहेत, हे त्यांनी विसरू नये. आणि मला असं वाटतं की तेच शिवसैनिक पुन्हा एकदा नवीन खासदार इथे जिंकून देतील. मागच्या निवडणुकीचा तुम्हाला यावेळी काय फायदा होईल का? नक्कीच होईल ना. तुम्ही सगळे आहातच मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला मतदान केलं, ती सगळी माणसं आहेत. आणि मला असं पूर्ण खात्री आहे की इथले जे मतदार आहेत ते सुज्ञ आहेत, त्यांना कल्पना आहे की आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे. आणि मला खात्री आहे की ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीशी असतात.